हॅलो फ्रेंड्स, अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे मी इडली चटणी आणि सांबार असं तिन्ही बनवते आहे. तर इथे मी तांदूळ आधी भिजत घालणार आहे. तांदूळ मी 3 ग्लास घेतलेले आहेत. हे इडलीचा तांदूळ आहे, तो जाड आहे. जाड तांदूळ घ्यायचे आपल्याला इथे. आणि उडदाची डाळ घेतलेली आहे मी 1 ग्लास. तर आपण तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत जाड आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली. आता हे आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे 3 वेळा आणि मगच आपण पाणी टाकून ते भिजवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता, मी 2 वेगवेगळे टोप घेऊन एकामध्ये उडदाची डाळ भिजवलेली आहे आणि एकामध्ये तांदूळ भिजवलेले आहेत. आणि हे आपण झाकण लावून आता 8 तास भिजत ठेवणार आहोत. 8 ते 10 तास आपण भिजत ठेवू शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता, पाणी व्यवस्थित त्याच्या पूर्ण आपलं तांदूळ आणि डाळ भिजेल एवढं आपण पाणी ठेवलेलं होतं. तर हे मी 8 तासानंतर आता हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे. आता इथे मी झाकण काढलं. आधी मी उडदाची डाळ वाटून घेणार आहे. तर उडदाची डाळ मी मिक्सरला घेऊन थोडी थोडी करून छान त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. आणि मग आपण एक स्टीलचा डबा घेतला, त्याच्यामध्ये आपण ते काढून ठेवणार आहोत. असं थोडं थोडं घेऊन आपल्याला पूर्ण वाटण करून घ्यायचं आहे डाळीचं. डाळ झाल्यानंतर मग आपण तांदूळ घेणार आहोत. ते तुम्ही बघू शकता, मी जे डाळीचं मिश्रण पूर्ण झालं आहे ते मी डब्यात काढलेलं आहे. आणि आता मी तांदूळाचं चालू केलेलं आहे. तांदूळ पण मी वाटलेलं आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता, हे माझं दोन्ही मिश्रण मिळून एवढा डबा तो झालेला आहे. तर ते मी चांगला हलवणार आहे आधी व्यवस्थित. डाळ आणि तांदूळ जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती दोन्ही मिळून आपल्याला हलवून घ्यायची आहे चांगली. आणि मग आपण ते झाकण लावून ठेवणार आहोत रात्रभर. तर हे रात्रभर जेव्हा पूर्ण हे होईल तेव्हा ते चांगलं पीठ फुगून येतं सकाळी. आणि मग आपण त्याची इडली करणार आहोत. तर आपल्याला हे एकसारखं व्यवस्थित हलवायचं आहे आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. ते आपल्याला जे मिश्रण करायचं आहे ते खूपच बारीक करायचं आहे, जास्त जाड ठेवायचं नाही आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता, हे नेक्स्ट डेला सकाळी आपलं मिश्रण तेवढं त्या बऱ्यापैकी फुगलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता, पीठ बऱ्यापैकी फुगलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ ॲड करायचं आणि मग चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपला पीठ जे आहे ते इडलीसाठी तयार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यात एक लिंबूची फोड टाकायची आहे, जेणेकरून आपला कुकर काळा नाही होणार. आणि ते मी दोन भांडी आहेत माझी, तर मी त्यांना तेल लावून घेते आहे. तेल लावल्यामुळे आपल्या इडल्या व्यवस्थित निघतात अशा. तर आता आपल्याला याच्यात पीठ टाकून घ्यायचं आहे. या दोन्ही स्टँडमध्ये मी पीठ टाकलेलं आहे. आणि आता हे आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. इथे 5 इडल्यांचं एक स्टँड आहे पहिलं, आणि दुसरं आहे ते 7 इडल्यांचं आहे. आणि याला झाकण लावून आता आपल्याला 20 मिनटं तो कुकर हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. तर 20 मिनटं तुम्ही तो कुकर गॅसवर ठेवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, मी कुकर हाय फ्लेमवर गॅसवर ठेवलेला आहे. आणि तो 10 मिनटं हवं तर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवा आणि 10 मिनटं स्लो गॅसवर ठेवा. त्याच्यामुळे इडल्या आतमधल्या आपल्या व्यवस्थित शिजून येतात. इथे तुम्ही बघू शकता, ह्या इडल्या व्यवस्थित निघालेल्या आहेत माझ्या त्या प्लेट्समधून. आणि मी आता ते एका भांड्यात ठेवलेलं आहे. जेव्हा आपला 20 मिनटं कुकर गरम असतो त्याच्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आणि मग ते प्लेट्स थोड्या थंड होऊन झाल्यानंतर मग आपल्याला त्या इडल्या काढायच्या, जेणेकरून त्या इडल्या चिकटत नाहीत खाली आणि मग त्या व्यवस्थित निघतात. आता इथे आपण बाकी चटणीसाठी आता आपण इथे तयारी केलेली आहे. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा नारळापेक्षा थोडा जास्तच आहे तो. आणि 5 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेलं आहे 5 ते 7. आणि आलं घेतलं आहे
कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं मोहरी मी फोडणीसाठी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. तर इथे आपण खोबरं आणि मिरची आणि आलं हे थोडं थोडं करून वाटून घेऊया. त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे चटणीची. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात ते कोथिंबीर आणि लसूण आणि मिरची आणि खोबरं आपल्याला थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे. बारीक पेस्ट बनायची. जिरं मी इथे वाटतानाच घेतलेलं आहे थोडंसं, 1 छोटा स्पून घ्यायचं आहे. आता हे जसं वाटून होईल तसं आपल्याला त्या टोपामध्ये काढून ठेवायचं आहे. इथे मी फोडणीसाठी उडदाची डाळ घेतली आहे 1 छोटा स्पून, हळद आणि मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतला आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकते थोडंसं. कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि आता त्याच्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडेल तशी. मोहरी आपली चांगली तडतडून झाली की मग आपण उडदाची डाळ टाकूया त्याच्यामध्ये 1 चमचा, 1 टीस्पून. उडदाची डाळ चांगली भाजून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. उडदाची डाळ आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण आपला जो मसाला आपण कढीपत्ता टाकायचा आहे, ही फोडणी आपल्याला आपल्या चटणीवर टाकायची आहे आणि हलवून घ्यायची आहे. किंवा तुम्ही चटणीसुद्धा याच्यात ॲड करू शकता ह्या फोडणीमध्येच आणि थोडी हलवून घ्यायची आहे. तर इथे आपण हळद टाकली आहे, कढीपत्ता आणि हे सर्व जोपर्यंत व्यवस्थित भाजतं. तर ही फोडणी आपल्याला आपल्या चटणीवर टाकायची आणि हलवायचं आहे. ही एकसारखी ती फोडणी आपल्याला चटणीमध्ये आपण मिक्स करून घेऊया. नमक टाकायचं आहे आणि आपल्याला 1 चमचाभर. नमक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. पाहिजे तर ते नंतरसुद्धा आपण घेऊ शकतो, पण जास्त नको व्हायला. तर मी इथे अर्धा चमचाच नमक टाकलेलं आहे. इथे नमक टाकून मी व्यवस्थित हलवून ते आता चटणी झाकून ठेवणार आहे बाजूला. इथे आपली चटणी रेडी झालेली आहे. इडलीबरोबर खाण्यासाठी आपल्याला तयार आहे चटणी. तर इथे मी इडलीचा कुकर असं जो दुसरा लावलेला तो पण काढून मी व्यवस्थित त्याच्यातल्या इडल्या माझ्या बरोबर निघालेल्या आहेत. तर इथे मी सांबारची तयारी करते आहे. तर तुम्ही बघू शकता मी तुरीची डाळ आहे ती 1 वाटीभर भिजत घातली होती. अर्धा तास ती भिजलेली आहे. इथे मी बाकी टोमॅटो 2 घेतलेले आहेत, कांदे 2 घेतलेले आहेत, भोपळा घेतलेला आहे, सफेद भोपळा आणि लाल भोपळा, आणि तोंडली घेतलेली, वांगी घेतलेली आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, त्यांना मध्ये काप दिलेला आहे, आणि थोडंसं गाजर पण घेतलेलं आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. याच्यात शेवग्याची शेंग फक्त नाही आहे, पण ॲक्च्युली शेवग्याची शेंग ही याच्यामध्ये खूपच छान लागते. ती अवेलेबल मला मार्केटमध्ये मिळाली नाही, त्याच्यामुळे मी ती आता टाकत नाही आहे त्याच्यात. पण शेवग्याची शेंग तुम्ही नक्की टाका, त्याने आपल्या सांबारला खूपच छान चव येते. तर इथे मी तो पूर्ण कुकर आपण ते सगळ्या भाज्या आणि जे तुरीची डाळ आहे ती सर्व एकत्र करून आपण कुकरला लावणार आहोत, आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात त्याच्या. तोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करूया फोडणीची. तर इथे मी चिंच घेतली आहे थोडी. चिंच आपल्याला भिजत ठेवायची आहे, आणि जो चिंचेचा कोळ नंतर निघेल तो आपल्याला सांबारमध्ये टाकायचा असतो. इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या पण नंतर आपल्याला ठेचून त्या फोडणीसाठी वापरायच्या आहेत. आणि बाकी फोडणीसाठी मोहरी आणि हिंग मी ठेवलेलं आहे घेऊन. भाज्यांमध्ये लाल भोपळा, सुरण, सफेद भोपळा असं तुम्ही वापरू शकता. टोमॅटो, कांदा, वांगं. इथे तुम्ही बघू शकता मी फोडणीसाठी सांबार मसाला पण काढून घेतला आहे 2 टीस्पून, आणि रेड चिली पावडर घेतलेली आहे. चिंचेचा कोळ आहे तो मी गाळून घेतला आहे, आणि फक्त आपण
त्याची जी साल राहिलेली आहे ती बाजूला काढून टाकणार आहोत. ती घेणार नाही आहे चिंचेची. फक्त जे पाणी निघालेलं आहे चिंचेचं ते घेणार आहोत. बाकी कोथिंबीर कढीपत्ता मी रेडी ठेवला आहे. तर इथे मी माझं जे पूर्ण सांबारचं जे शिजलेलं आहे कुकरमध्ये त्याच्यातच मी मसाला टाकून घेते आहे. तो लाल मसाला आणि सांबार मसाला हे दोन्ही मिक्स करणार आहे. आणि इथे आलं लसूणची आता पेस्ट बनवून घेते मिक्सरला. आता आपण स्टीलच्या टोपात फोडणी करतो आहे, त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आहे एकदा तो टोप गरम झाल्यावर, कारण नाही तर मग ती जळते ती फोडणी. तर इथे मी हे घेतलं आहे, मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली आपली चांगली, तर त्याच्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट ॲड केलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. चांगला हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मंद गॅसवर आपल्याला गॅस चालू करून मंद गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही. इथे आपण थोडी हळद टाकून घेऊया. आणि जो सांबार मसाला आणि लाल मसाला आहे तो आपण आधीच कुकरमध्ये असलेल्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. चिंचेचा कोळसुद्धा आपण कुकरमध्येच टाकलेला आहे. इथे थोडी हळद आणि हिंग पावडर टाकायची आपल्याला. दोन्ही हलवायचे व्यवस्थित. त्याच्यामध्येच आपल्याला सांबारचं जे शिजवलेलं आहे ते पूर्ण टाकून देऊया फोडणीमध्ये. तुम्हाला सांबार किती पातळ हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी नंतर ॲड करू शकता. इथे मी जेवढं शिजवण्यासाठी वापरलं होतं तेवढंच वापरलेलं आहे हे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली फोडणी पण झालेली आणि सांबार पण रेडी झालेलं आहे. मी मीठ टाकलं आहे 1 चमचा. चांगलं हलवायचं आहे ते आणि उकळी आता आणून द्यायची आहे त्याला. तर थोडंसं एक 5 ते 10 मिनटं हे सांबार चांगलं उकळून द्यायचं आहे. तर हे उकळलं की मग आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याच्यात. कोथिंबीर 5 ते 10 मिनटं तुम्हाला हे उकळवायचं आहे. हे सांबार छान टेस्ट लागते याची एव्हरेस्टचा सांबार मसाला यूज करून. तर तुम्ही जरूर ट्राय करा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी जरूर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. इथे आपण बघू शकतो ताटामध्ये मी सांबार, चटणी आणि इडली असं आपण कॉम्बिनेशन घेऊन ते छानपैकी नाश्ता करू शकतो. तर तुम्ही पण जरूर ट्राय करा. थँक्यू.